बघा कसं आहे ते. हा माझा 2 मिनिटाचा व्हिडिओ असेल मे बी. बघा कंपनीने 10 करोडचं 10% लोन घेतलं आहे. मग 10 करोडच्या 10% म्हणजे 1 करोड रुपये कंपनीला खर्च झाला आहे. किती खर्च झाला आहे? 1 करोड. पण कंपनी काय करते, यातले 2 करोड रुपये डिपॉझिटमध्ये कुठच्या तरी गुंतवते. आणि कंपनीला किती रुपये समजलं ना, 10 करोडचं लोन घेतलं कंपनीने आणि कंपनीला काय वाटतं 10% व्याजाने 2 करोड शिल्लक राहत आहेत, ते आपण काय करूया, कुठेतरी गुंतवूया. आणि गुंतवून कंपनीला 5% व्याज भेटतं आहे. किती भेटतं आहे? 5%. मग कंपनीचा बाबा बॉरोईंग कॉस्ट किती? सिम्पल आहे. 10 करोडवर तुम्ही 10% काढाल 1 करोड, बरोबर. आणि कंपनीचं इन्कम किती आहे? 2 करोडवर 5% 10 लाख. मग 1 लाखातनं 10 लाख गेले तर आले किती? 90 लाख. मग 90 लाख हा कंपनीचा खर्च आहे. असं सिंपल गणित आहे. आणि याची एंट्री कशी होते माहिती आहे ना, असेटचा बॅलन्स डेबिट होतो. सगळे असेट काय होतात, असेटमध्ये केलेला खर्च डेबिट साईडला लिहितात. म्हणून क्वालिफाईंग असेट ही 90 लाखाची आली आहे आणि खर्च किती झाला आहे? 90 लाख. अशा प्रकारची एंट्री आहे. हे तुम्हाला माझ्या मते समजलं असेल. एकदम सोपं आहे. मे बी परीक्षेला असं बारीक सारीक कसे 4-5 गणितं आली तर त्यामध्ये हे एका मार्काला येऊ शकतं. ओके, 1 किंवा 2 मार्कला. 10 करोडचं लोन घेतलं, 10% त्यावर व्याजाचा दर आहे. म्हणजे मला 1 करोड रुपये व्याज होईल. मी काय केले, 2 करोड रुपये दुसऱ्या बँकेत गुंतवले. किती टक्केप्रमाणे? 5% प्रमाणे. मग त्या बँकेने मला किती दिले? 0.10 करोड म्हणजे 1 लाख. त्याचा अर्थ सर मला 90 लाख रुपये खर्च झाला आहे. सिंपल आहे, काही मोठं नाही. ओके, बाय.